मंडळी, आज मी आली आहे पुण्यात पुणे टाइम्सचं एक एक्सक्लुझिव्ह शूट करण्यासाठी आणि आज मी माझ्या बहिणीची अत्यंत सुंदर अशी फिरता रंग असलेली ही पैठणी नेसली आहे। पिंक आणि ऑरेंज असा तो फिरता रंग आहे आणि ऑरेंज कलरचे काठ आहेत याला। आणि बघा माझी सुंदर पैठणी माझ्या नाही अदितीच्या लग्नात मी तिला ही हळदीसाठी घेतली होती आणि त्यानंतर मी ती चोरली आणि तुम्ही पाहताय की मी ठुशी घातली आहे, झुमके घातले आहेत आणि मेसी बन केला आहे, गजरा आहे आणि अत्यंत सुंदर अशी ही नथ परिधान केली आहे जी मला आद्या ज्वेलरीकडनं मिळाली आहे। आणि सोराया यांनी मला हे कडे पाठवले आहेत। सो हे कडे मी कडे घातले आहेत। मला खूप बांगड्या आवडत नाहीत अनलेस अँड अंटिल मी स्टेजवर असते आणि या प्रकारे माझ्या वॉर्डरोब मधली ही पैठणी मी स्टाईल केली आहे आणि अशी सुंदर अशी पैठणी मी आज परिधान केली आहे आणि पुणे टाइम्स साठी शूट झाला आहे। हॅलो, सो आज सोमवार आहे, उद्या पाडवा आहे आणि मी कालच पुणे टाइम्सचं सगळं शूट वगैरे करून आले आणि आज माझं मीडिया सोबत जे आहे छानसा आम्ही लंच ठेवला ऍक्च्युली आणि त्याच्यासाठी आता मला तयार व्हायचं। माझा सकाळी योगा क्लास झाला आणि थोडीशी कथ्थकची मी प्रॅक्टिस केली। आता केसांपासून सगळं मला करायचं कारण आज मला प्रचंड कंटाळा आला होता कोणालाही बोलवायला। नशिबाने आज मी जरा साडी नेसणार नाही कारण मी गेले 4-5 इव्हेंट साड्या नेसतीये। सो माझ्याकडे पैठणी होती आणि त्याचा मी अत्यंत सुंदर असा ड्रेस केलाय। सो चला रेडी होऊया, है ना। अशा प्रकारे माझं आता ते टॉंग झालंय आणि आता ते मी असे केस मागे टाकून ते असे पिनअप करणार, तसं मेसी बनवणार। टाडा, हे बघा। आणि माझ्याकडे गजरे आहेत। ओके, सो अशा पद्धतीने मी असं छानसा एक आंबाडा केला आहे घरच्या घरी आणि आता हलकासा मेकअप कारण आय हॅव टू टेल यू की उन्हात तुम्ही जितका कमी मेकअप कराल तितकं चांगलं आहे। आणि प्लीज आज माझा चेहरा प्रचंड डल दिसतोय कारण मी काल अख्खा दिवस पुण्यात शूट केलंय। त्याच्यानंतर मग मी आज सकाळी पहाटे उठले, पूजा वगैरे केली सगळं आणि म्हणून माझा असा चेहरा असा जरा डल झाला। बट इट्स ओके, आपल्याकडे मेकअप आहेच की, ओके नाही। सो लेट्स गेट स्टार्ट। माझ्याकडे माझा छोटा आरसा आहे अँड आय एम गोइंग टू बी स्टार्टिंग विथ के ब्युटी प्युअर ब्लूम। इट हॅज अमेझिंग शेड्स, see pink and gold and everything. So base I'm going to do a little pink because my dress is pink. याच्यामुळे काय होतं की असं शार्प दिसतो फेस, शार्प। ओके, सो अशा प्रकारे मी माझ्या एका साडीचा हा ड्रेस बनवलाय, प्रिटी नो। आणि त्याच्यावर ही कॉन्ट्रास्ट ओढणी माझ्या मम्मीने आणली आहे आणि छान वाटतंय ना। अशा पद्धतीने आम्ही ठुशी जी आहे ती स्टाईल केली आहे पैठणीच्या ड्रेसवरती आणि झुमके आहेत आमच्याकडे। मराठा मोळी मला ना लहान टिकल्या खूप आवडतात हा, हलका असा सुंदर असा फील आहे। या प्रकारे मी रेडी झाली आहे। कसं वाटतं तुम्हाला असा हा लुक? मला प्लीज सांगा। तर रसिक हो, आजचा हा माझा शेवटचा लुक आहे। उद्या आता पाडवा आहे आणि तुम्हाला मी जे काही 4 लुक्स माझ्या वॉर्डरोब मधल्या पैठण्यांसोबत दाखवले, आय होप तुम्हाला ते आवडले असतील। ही सुद्धा एक साडी होती आणि त्याचा मी हा अत्यंत सुंदर असा ड्रेस केला आहे। मी आता इथून जाणार आहे, मीडिया सोबत लंच आहे, इंटरव्ह्यूज आहेत आणि पाडव्याचा लंच आहे। सो मी खूप एक्साइटेड आहे
कारण मी पहिल्यांदा असं काहीतरी करते. मी कांक्षिणीने दिली होती ती ठुशी घातली आहे, झुमके आहेत आणि गरम होते प्रचंड म्हणून आंबाडा घातला आणि आज मी घरातल्या घरात सगळं केलं आहे. त्यानंतर एक छोटीशी सोन्याची नथ आहे ती घातली आहे आणि छोटी टिकली आहे. तर तुम्हाला हा लुक कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि मी जे काही लुक्स केले हे तुम्हाला कसे वाटले, तुम्हाला असं काहीतरी पुन्हा पाहायला आवडेल का, मला जरूर कळवा कमेंट्समध्ये. बाकी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं जावो हीच देवाचरणी प्रार्थना. जय हिंद, जय